नमस्कार मित्रांनो, आज नोव्हेंबरची 18 तारीख आहे आणि बघा इकडे ऑन्टेरियो मध्ये वेदर किती छान आहे. मस्त आहे वातावरण. आज ऊन पडले आणि इकडे शिल्पा मेथी काढते. या मेथीची भाजी खायला. वा वा, छान छान. इकडे काय आहे? कोथिंबीर का? ही कोथिंबीर लावली आहे. हा तिथं मुळा आहे. हा, ही मेथी, शेपू आणि कोथिंबीर. हा, तिकडे कांद्याची पात आहे, कांद्याची पात, नंतर हे आपला मिंट पण आहे. हो हो हो. आता थंडीचे दिवस झाले चालू, पण तरी पण हा भाजीपाला टिकलाय तसंच. बाकीचा दुसरा जो भाजीपाला होता आमचा इकडच्या साईडला, हा सगळा क्लीन झाला आता सध्या, कारण थंडी खूप पडली होती मध्ये. आता नेक्स्ट इयरला आम्ही इकडे भरपूर काही लावूया. टोमॅटो, बीन्स. ही आमची क्यूटी इकडे. हॅलो क्यूटी, हॅलो. तिला बाहेर यायला खूप आवडतं, घरामध्ये नको म्हणती राहायला. एक्सप्लोर करायला आवडतं तिला, बाहेर जायला, इकडे तिकडे बघायला, यार्ड मध्ये काय चालू आहे. रोजी. हॅलो रोजी. काय उंदीर बिंदीर सापडला का तुला? आज वातावरण चांगलं असल्यामुळे सगळेजण काम करायला. हा, वातावरण चांगलं आहे. आवाज यायलाय. हा, ग्रास कटिंग चालू आहे. इकडे बघा झाडाची सगळी पानं गळून गेली, पिवळे पिवळे झाले सगळी पानं. हे मात्र ग्रीन आहे आणखी तसंच. रोजी तिथं भाजी एकदम जाऊ नको. पळाली पळाली जोरात, फास्ट एकदम. तिला बाहेर यायला खूप आवडतं. टेम्परेचर आज जवळपास 12 डिग्री आहे, पण वारं नसल्यामुळे आणि ऊन असल्यामुळे जास्त थंडी वाजत नाही. हे आमचं इथे फायर पीट आहे. थंडी पडली काय मी याच्यामध्ये थोडस जाळ लावतो, लाकडं जाळून. इकडे हे चेरीचं प्लांट आहे, चेरी ट्री आहे. हा यावर्षी लावला आम्ही. आता बघू पुढच्या वर्षी याला किती चेरी लावतात. चेरी असं एक लाल असं आपल्या बोरासारखं फळ असतं. हे चेरीचं ट्री लावले आम्ही यावर्षी. इथे आम्ही बसायला असे हे केलंय समर मध्ये बसण्यासाठी. नंतर ही हा आमचा पूर्ण गार्डनिंग एरिया आहे. इथे आम्ही सगळे व्हेजिटेबल्स लावतो समर मध्ये. टोमॅटो, बीन्स, ऑनियन, भेंडी, स्ट्रॉबेरी, खूप काही लावतो. आणि इकडे आम्ही दुसरं एक पेअर ट्री लावलं इकडे. या वर्षीच लावले हे पण. आता नेक्स्ट इयरला याला पण पेअर्स लागतील. तर पेअर्स काय असतं, आपल्या हिमाचलला वगैरे हे फळ खूप भेटतं. हे अशा प्रकारचं फळ असतं. आपले जे जांब असतं ना, ते जांबासारखंच पण थोडं चवीला वेगळं असतं. तर हे पेअर ट्री लावले आम्ही यावर्षी. इकडे शेजारीची घर आहेत. तर अशा प्रकारे आज चांगलं वातावरण आहे. म्हणलं छोटासा व्हिडिओ तुम्हाला करून शेअर करावं. आज कांद्याची पात बनवायची का? खायला काय बनवायचं आज? आज करायची आहे कांद्याची पात, हा, मेथीचा ठेसा. ओके ओके. मेथीचा ठेसा मला खूप आवडतो. हा, आपण थोडीशी रेसिपी दाखवूया त्याच्यात. ओके. ही बघा घरची मेथी आहे, कुठे मार्केटमध्ये आणायचं नाही काय नाही. मस्त फ्रेश इथेच लावली होती, इथेच काढायची. आणि इथेच निसायची. इथेच काढून कचरा न्यायचा नाही, काही नाही. हा, कचरा पण नाही घरात. कंपोस्ट बनवायचं नंतर. हा, कंपोस्ट मध्ये गार्डन मध्ये टाकून द्यायचं हे. आणि इकडे ती कांद्याची पात आहे. हे बघा इथे आता खराब होत चालली आहे भरपूर. पूर्ण 3-4 महिन्यापासून आहे इथे ही पात. खाऊन खाऊन कंटाळा आला हिला. आणि इकडे मिंट आहे. इकडे मिंट आहे.
थोडीशी शेपू आहे. थंडीमुळे सगळा भाजीपाला निघून गेला, आता राहिला नाही थंडी जास्त पडल्यामुळे. हे पहा, एवढी कांद्याची पात, एवढी मेथी आमच्या स्वतःच्या यार्ड मधनं शॉप मधनं नाही, कुठनं नाही. गेल्या 8 महिन्यापासून आपण सगळं बाहेरचं खायला, हा, गार्डन मधलं. हो ना, हो ना, सगळं घरचंच, इंडोरच आहे सगळं. इंडोरच आहे. चला आता याची भाजी बनवते आणि याचा ठेसा बनवते. ओके, चला. हा मेथीचा ठेसा बनवण्यासाठी मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतलेत. थोडंसं लसण पण टाकलंय त्याच्यामध्ये. तेल आणि ह्याच्यामध्ये मोहऱ्या टाकल्यात आताच. ओके. मेथी चिरून घेतली आहे आणि लसूण. ओके, बनवा, आज लय भूक लागली. हो. चांगली भाजू द्यायची, ह्याच्यातलं पाणी सगळं उडू द्यायचं. ओके. आणि त्याच्यानंतर मग ठेचा टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर हे टाकायचं, हळद आणि मीठ. वाव, काय मस्त फ्रेश कलर आला एकदम. थोडे ठेवून द्यायचं. तर आपला ठेचा आता बनवून तयार झालेला आहे. ती आता कांद्याची पात चिरून घेतोय आम्ही. कांद्याची पातीची भाजी बनवायची आता. हॅलो रोजी. काय 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 पाणी प्यायला. फाउंटेनचं पाणी लय आवडतं. भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकते. ओके. आणि झाकून ठेवते थोडं. छान झालं मस्त. रोजीनो तयार झालेलं आहे. या जेवायला सगळेजण. दुपारचे इथे 1 वाजलेलं आहे आता. हा, दुपारचं 1 वाजलाय. हे बघा काय काय बनवलंय. झुकिनीची चपाती आहे, हा, भात, कांद्याची पात, मेथीचा ठेसा, ही मुळा आहे, मुळा, लोणचं आणि मसाला ताक. मसाला ताक. वा, मजा आहे. तोंडाला पाणी आलं एकदम. या लवकर जेवायला आता. ओके, स्टार्ट. नाइस, गुड जॉब. Come on, Rian, do it. Good save. आम्ही थोडंसं फुटबॉल खेळण्यासाठी बाहेर आलो. मुलांना शाळेतून पिकअप केलं. त्यांना फुटबॉल खेळायचा होता म्हणून आम्ही इकडे थोडंसं घेऊन आलो त्यांना बाहेर. Shilpa is the goalie. Come on, Riyansh. Come on, Dhanush. We want to see the goal.
Good try. No goal. No goal. Yes. Stand up. धनुष्कर गोल. नाइस नाइस धनुष. ये नाइस रियाज. सेलिब्रेशन. हाँ पक्षी कॅनडामध्ये हा पक्षी सर्वत्र आढळतो. आपला जसं मोर असतो ना, लांडोरी, त्याच्यासारखा हा पक्षी असतो. मोस्टली कॅनडामध्ये हा सर्वत्र असतो. त्याला कॅनडा गूस असं म्हणतात. इव्हिनिंग वॉकला गेलो होतो आम्ही सगळेजण. आता घरी चाललोत. तर आजचा दिवस जवळपास संपला. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. एन्जॉय युअर डे. थँक्यू. हा, फिशिंग करायलाच वाटते. नदी आहे छोटीशी, पाणी आहे थोडं. ओके, बाय.